बघा, चला 9वं प्रकरण आहे आपलं, ते बघूया आता आपण. कतले तुला समजलं नाही ना हे प्रकरण? ताड बसा सगळे, बोट ठेवा. बघूया आता सोपं आहे का अवघड आहे आपण हे प्रकरण. अवकाश कल्पना म्हणजे काय? तर तुम्हाला प्रश्न आकृतीमध्ये वेगवेगळे आकार दिलेले असतात आणि ते तुम्हाला जोडायचे असतात. ताड बसा सयाजीराजे. तर मग या प्रश्न सोडवत असताना आपल्याला काय लक्षात ठेवायला पाहिजे? तुम्हाला वाटते का रे नवोदय खूप सोपं आहे? किती जणांना वाटते? मग तुम्ही का बसला नाहीत बाकीचे? तुम्ही काय 2-2 नको 2-2 नको असं वाटत होतं का? सर किती तुम्हाला म्हणत होते बसा म्हणून? आत्ता वाटायले का? नंदिनी सोपं आहे का अवघड आहे? मग मार्क पाडायचे उद्याच्या पेपरला. चला ताड बसा. बघा, जेव्हा तुम्हाला तुकडे दिले जातात अथर्व, तेव्हा ते जोडताना काय काय लक्षात ठेवायचं? तर त्या तुकड्यांना आधी क्रमांक द्यायचे कतले. काय करायचं? आता ह्या प्रश्न आकृतीकडे लक्ष द्या, 1 नंबरच्या आकृतीकडे लक्ष द्या. मी ह्या उभ्या आयताला दिला 1 नंबर. प्रणव, कार्तिक, उभ्या आयताला दिला 1 नंबर. त्या दुसऱ्या त्रिकोणाला दिला 2 नंबर. तिसऱ्या त्रिकोणाला दिला 3 नंबर आणि चौथ्या चौकोनाला दिला 4 नंबर. इथपर्यंत समजलं? काय करायचं कतलेही सोडवताना? जेवढे पण आकार दिलेत त्या आकारांना आधी क्रमांक द्यायचे. काय करायचं? क्रमांक. मग मी दिले का? दिले. आता काय करायचं माहिती का? 1 नंबरचा तुकडा सगळ्यांनी आयताला तिथे 1 नंबर लिहा बरं. त्या प्रश्न आकृतीतल्या आयताला 1 नंबर लिहा बरं. म्हणजे तुम्हाला मी जे सांगते ते करता येईल. आता 1 नंबरचा तुकडा त्याच्यावर लक्ष ठेवा. हुबेहूब बरोबर करेक्ट तेवढ्याच मापाचा तेवढ्याच आकाराचा आयत, ह्या 4 पैकी कोणत्या आकृतीत आहे त्याच्यावर बोट ठेवा. कोणत्या आकृतीत आहे? हुबेहूब तोच आकार. त्या 4 पण आकृत्यात आहे? सांगा. हुबेहूब आयत कोणत्या कोणत्या आकृत्यांमध्ये? 4 पण का? अरे हो तरी म्हणा, नाही तरी म्हणा. हो आहे, 4 पण आकृत्यांमध्ये सेम तसलाच आयत आहे. मग दुसरी 2 नंबरची आकृती बघा बाळांनो. सेम तसलाच त्रिकोण, वेगळा नाही, लहान मोठा नाही, सेम तसलाच त्रिकोण. कोणत्या आकृतीमध्ये? 2च बरं का, 1 नाही, 2 त्रिकोण आहेत तसले. कोणत्या आकृती आहेत सांगा? सेम सेम. दुसऱ्या आकृतीमध्ये सेम त्रिकोण नाहीये बघा, तसला त्रिकोण नाहीये. सेम त्रिकोण आहे चौथ्या आकृतीमध्ये. बोट ठेवा. हो का, इकडं असा एक त्रिकोण होतोय आणि असा उलटा एक त्रिकोण होतोय. कतले होते का? म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये आपल्याला आयत पण सापडला. 1 नंबर टाका त्या आयताला, या डी आकृतीच्या आयताला 1 नंबर टाका. सापडला का 1 नंबरची आकृती? आता 2 नंबर टाका. दुसऱ्या त्रिकोणाचा 2 नंबर टाका आणि तिसऱ्या त्रिकोणाचा 3 नंबर टाका. टाकला? टाकला. आता 4 नंबरचं काय राहिले रे? कुठे आहे ती चौकोन? मग नुसता एक चौकोन तिथंच आहे बाजूला, त्याच्याच बाजूला 4थ्या नंबरचा चौकोन आहे. मग मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा तुकडे दिलेले असतात ते सेम टू सेम जोडायला त्याला क्रमांक द्यायचे. काय करायचं? क्रमांक द्यायचं. सेम तसले 4 पण आकृत्या कुठल्या आकृती सापडल्या? ती आकृती आपली आहे उत्तराची आकृती. मग मला ती सापडली पर्याय क्रमांक डी मध्ये. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. किती जणांना समजलं? सोपं आहे का अवघड आहे? घ्या अजून एक प्रश्न घ्या. अजून एक प्रश्न घ्या. हां, अर्धवर्तुळ त्याला 1 नंबर द्या. त्रिकोण त्याला 2 नंबर द्या. त्याच्या खालचं एक छोटं पातळ अर्धवर्तुळ आहे त्याला 3 नंबर द्या. आणि अर्धवर्तुळ आणि उभी रेष
अर्धवर्तुळाला एका कोपऱ्यात उभी रेषे त्याला 4 नंबर द्या त्या आकृतीला. आता सेम टू सेम तुकडे जोडून जी आकृती आहे ती शोधा बरं कुठे आहे. 1 2 3 4 मध्ये तुकड्यांना आधी क्रमांक द्यायचे कधी पण. शोधा आता ती आकृती. सी मध्ये आता तेच नंबर टाका बरं. पहिल्या अर्ध्या वर्तुळाला 1 नंबर टाका. आहे का बघा. मधल्या त्रिकोण आहे का त्याला 2 नंबर टाका. एक पातळ अर्धवर्तुळ आहे त्याला 3 नंबर टाका. आणि शेवटची राहिलेली आकृती सेम टू सेम आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर सापडते आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये. कतले समजलं. तू कसं काय म्हणत होता मॅडम हे लय अवघड आहे म्हणून. काय करायचं आता सांग बरं कसं कसं सोडवायचं सांग. मोठ्याने सांग जरा. बरोबर. सेम टू सेम आकार शोधायचा. किती सोपं आहे. ह्या सुद्धा प्रश्नावर तुम्हाला 4 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे.